नांदेडला रेशीम हब बनवण्यासाठी विजन जे आहे ते आपण बघितलं की आजची कार्यशाळा त्याची सुरुवात आहे. एक तर फार मोठ्या संख्येने लोक आलेत आणि नवीन नोंदी पण खूप आहेत. जवळजवळ 500 आणि 600 म्हणजे सिल्क समग्र आणि पोकरा म्हणून जर 1000च्या वर नोंदणी आता झाली आहे. आणि याच्यामध्ये जो रिझल्ट आहे याचा बघून याला फार एक्सपोनेन्शियल पद्धतीने लोक बघतात. जेव्हा एखादं सक्सेसफुल होतं आणि गावातले 10 लोक बघतात तर तो एक्सटेन्शन ऍज एक्सटेन्शन आपण याच्याकडे बघू शकतो की ते सक्सेसफुल मॉडेल लोक रिप्लिकेट करू शकतील. दुसरी गोष्ट, आता जे मार्केट नव्हतं आपल्याकडं ते मार्केट नावाने आपल्याकडं खूप डेव्हलप झालेलं आहे. लोकांना फार कमी अंतरावर हे मिळतंय. तिसरी गोष्ट, आपण रेशीमचे डेमो प्लॉट तयार करणं हा एक आमचा पुढच्या काळामध्ये उद्योग आहे, मानस आहे. आणि जे चॉकी आहे ज्याला आपण रेअर करतो त्या अळीला आणि चॉकीमध्ये रूपांतर करून ते विकतो, असे चॉकी सेंटर जास्तीत जास्त वाढवणे, नर्सरीज वाढवणे. नर्सरीमध्ये कोणी करत असेल तर त्याला इतर जे बँक लोन आहे किंवा कशाने इतर योजनांनी कसं सपोर्ट करायचा, तर असा मल्टी हे प्रॉंग अप्रोच आहे. आणि जेव्हा आम्ही मुक्काम करतो, गाव मुक्काम करतो, गाव भेटी देतो, तर रेशीम शेतकऱ्याकडे मुक्काम करण्याचा माझा मानस आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही प्लॅन करू, जेणेकरून मेसेज देईल, त्याला एक मेसेज जाईल की रेशीम शेतीला जी प्रतिष्ठा आहे आणि जो भविष्यात स्कोप आहे हा थोडासा अधोरेखित होईल आणि लोक त्याकडे वळतील.